तर हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि रामराम भाईओ. आज 11ला पोचायचं होतं. आज नेहमीप्रमाणे लेट झालेलं आहे. परत ॲक्च्युली निघताना पाऊस होता, पण आता निघाल्यावर ऊन पडलंय. कालप्रमाणेच काल रात्री पण असंच झालं माझ्याबरोबर दोनदा की रेनकोट घातल्यानंतर पाऊस थांबलाय अर्ध भिजून झाल्यावर. तर बघूया आता परत आपल्याला कुठे भेटतोय पाऊस. रेनकोट बाहेरच काढून ठेवलाय मी या कारणाने की मध्ये पाऊस भेटला तर लगेच घालता येत. तर बघू ठीक आहे ती. जरा अजून एक नंबर आहे. ऍक्च्युली थोडं कॅमेरा सेटिंग थोडस वरती घ्यावं म्हणतो. तर काय होतंय, हा झुलतोय कॅमेरा. आता छान भेटेल. तर व्हिडिओची अजून सुरुवात केलेली नाही, कारण की थोडस आपलं ऍडजस्टमेंट चालू होती. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. तर आज आपण लवकर निघालेलो आहोत. लवकर म्हणजे दिवसातून लवकर निघालो आहोत. एक 12ची शिफ्ट आहे आणि 11ला घरातून निघायला पाहिजे होतं. 11:15 झालेत. बघूया, आज संडे आहे त्याच्यामुळे काय एवढं हे नाही, त्रास नाही होणार. कारण का संडेला गर्दी कमी भेटते आणि ट्रॅफिक नसतं, त्याच्यामुळे पटापट निघून जाऊ आपण. आज रोड खाली भेटते. आपल्याला ऍक्च्युली जायचं होतं आज एससी रोडने, पण थोडस अर्जंटली बोलवल्या कारणाने आपल्याला जावं लागतंय लवकर. तर मित्रांनो, ब्लॉग टाकलेत नवीन. ब्लॉगिंगची सुरुवात झालेली आहे. 2 व्हिडिओ झालेले आहेत आणि थँक्यू 50 सबस्क्रायबर गेल्याबद्दल. आज आपण हाफ सेंचुरी मारलेली आहे. तर मित्रांनो, असेच पुढे वाढवत राहा. 50चे 500 कधी होत जातील कळणार नाहीत, पण सबस्क्राईब करत राहा. आजूबाजूला असतील त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा, कारण का आपला कॉन्टेंट असं शिव्यागाळवाला नसतो, फॅमिली फ्रेंडली असतो. एकही शिवी भेटणार नाही याच्यात. लहान पोरंही बघू शकतात. आणि कसं आहे, आमच्यामुळे का होईना बाकीचे रायडर्स असतात त्यांना बघून सुद्धा आजकालची पोरं मोटिवेट होतात की बाबा आपण सुद्धा मोठं ब्लॉगिंग साईड बाय साईड केली पाहिजे. मी पार्ट टाइम युट्यूबर आहे, फुल टाइमर नाही आहे अजून. एक चांगली अमाऊंट यायला सुरुवात झाली की मी विचार करेन की फुल टाइम युट्यूबर व्हायचं. जोपर्यंत एक चांगली घर सांभाळणे इतकी इन्कम येत नाही तोपर्यंत आपण याच्याकडे वळू शकत नाही. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण हायवेने जाणार आहोत, हायवेच्या रोडने. आज नवीन काही पाहायला भेटतं का बघूया. आणि पेट्रोल काल कमी होतं, कालच रात्री मी भरून घेतलं पेट्रोल. सो पेट्रोल साठी लाईन लावायची गरज नाहीये, डायरेक्ट नंबर भेटला आपल्याला गेल्या गेल्या. आता साहेबांनी पावसाने चिखल तर केलेलं आहे मित्र. सगळं ते घाण रस्त्यावरची अंगावर उडणार आहे आता पुढच्या बाईकमुळे. सो
थोडी लांबच चालू आहे त्यांच्यापासून आणि कालच धुतलेली मित्रांनो गाडी. नको राहायला नाही तर घाण करून टाकेल आपले. पुढे जाऊया. टी-शर्ट खराब कर. पावसाची मजा असते मित्रांनो, पण एका वेळेनंतर ना ती मजा निघून जाते. चिखल घाण झाली ना की ते ई ऊ वाटायला लागतं. आहा उहू नंतर काय ना मित्रांनो, पाऊस गरजेचा आहे, पाऊस पडणं पण गरजेचं आहे. पाऊस पडला पाहिजे जेणेकरून आपले पाण्याचे जे काय म्हणतात गरजा असतात त्या पूर्ण होतात. तो गाडीच्या मागे राहतात. कोणाच्या मागे राहतात? काढूया इथून पहिली गाडी, हायवेला लावूया, झटपट लावूया. घाण करून गेले. तर आज काही नाही, शिफ्टवर चाललो आपण. काय घेणार नाही किंवा काय नाही किंवा शॉपिंगला नाही. सगळ्यांचे शिफ्ट आज नसतील, आज सुट्ट्या असतील मोस्ट ऑफ लोकांना, पण आपल्याला शिफ्ट आहे मित्रांनो. तो आपण चाललोय शिफ्टवर, बाकीचे लोक जातील राईडला, चाय पिऊन परत येतील, मॅगी खाऊन परत येतील. किती उडतोय ते कुठेवर एवढं घाण. अरे आज का ट्रॅफिक आहे, पण जायला सुद्धा ट्रॅफिक आहे यार. आज संडे होता, मी विचार केला पटकन जाईन आणि झटकन पोहोचेन. काय हे बघा हागून ठेवलंय सगळं. परत मस्त मॉडिफिकेशन केलं मित्रांनो डॉमिनर. नेक्स्ट बाईक आपली कुठली असावी असं वाटतं मित्रांनो तुम्हाला? जर घेतली तर स्कूटीवरून आपण जर एखादी उडी मारली तर आपल्याकडे कुठली बाईक असावी असं तुम्हाला वाटतं? प्लीज कमेंट करा. व्हिडिओवर छान आहे, पण छान आहे, येऊ नाव छान आहे. अफोर्डेबल सेगमेंट मध्ये डॉमिनर एक नंबर आहे मित्रांनो. फक्त त्याने घाण केलंय, ती प्लास्टिकचं हे लावलंय. कानावानाचं मस्त लावायचं अल्युमिनियमचं, मस्त दिसले असते अजून बाईक. तो पण राईडलाच चाललाय माझ्या मध्ये तरी. हे पहा इकडे सगळं सुकाट पडलेलं आहे, त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक नाही होणार. तर बघू पुढचं काय हाल हवाला आहे. झाड नाही होणार एकदम, कारण जास्त चिखल नाही केलेला आहे पावसाने. आज आपल्याकडे ऍक्च्युली म्हणायचं झालं तर सब्जेक्ट नाही, पण तुम्हाला जर कोणाला
माहिती आहे, आपण डेली ट्रॅव्हलिंग करतो. डेली गोरेगाव ते बँड्रा. त्याच्यात तुम्हाला नाही म्हटलं तरी गोरेगाव, राम मंदिर, त्याच्यानंतर योगेश्वरी, अंधेरी, पार्ले, विले पार्ले, सांताक्रूज नंतर स्टेशन येतं. तर हळूहळू मी शेअर करेन मित्रांनो माहिती. पण दररोज एका स्टेशनवर, सगळे एकदम नाही करणार. तर हे होईल उद्यापासून तुझ्याकडे विषय असतील बोलायला. विषय बोलायला लागत नाही मित्रांनो. ये कुठल्या जागेवर मान दुखायला सुरुवात पुन्हा एकदा. गोळी आणि प्रयत्न घेतलेला आहे, पण बघूया तिथं पाहिजे गोळी घेता. मला सवय आहे, जरा जास्त एक्स्ट्रीम लेवलला झालं की लगेच गोळी घ्यायचं आणि पुढं झोपायचं. काल रात्री मी गोळी घ्यायला विसरलो. आमच्याकडे गोळी होती, आता निघताना मी गोळी घेतली. आता कामावर पोचलो की गोळी घ्यायची ट्रेमध्ये आणि चुपचाप काम करेल. पुढं झोपायला भेटणार नाही, आरामला भेटणार नाही. बाकी रेग्युलर जसं चाललंय तसं चाललंय. तर बोलता बोलता आपण अंधेरी क्रॉस केलेला आहे आणि पोचलो आहोत विले पार्लेला. महाराजांची मूर्ती आहे तिकडे, पाया पडत पुढे. आज मित्रांनो काहीच सेट नाही, सगळं हलवलेलं आहे सेटिंगचं. त्यामुळे थोडा त्रास होतोय, सारखं ऍडजस्ट करावं लागतं काही ना काहीतरी. आता मिरर वाकडे करून ठेवलेत सगळ्यांनी. हे सार्वजनिक पार्किंग मध्ये लावण्याचे परिणाम आहेत मित्रांनो. बिल्डिंगची पार्किंग आहे, पण 10 जण तिकडे कपडे डोक्यावरून बसणार. आता गरगर फिर. महाराजांची मूर्ती. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. दोन्हीकडे करते. गोरेगावला पडला की इकडे पाऊस पडतोच नाही. सगळ्यांचं काय कनेक्शन आहे की काय माहिती. आपलं चालू होतं आरशांबद्दल. आरशा ऍडजस्ट करतो. एक झाला, दुसरा जरा बसने केला, दुसरा पण झाला, हा झाला. आरशाचा बिना आरशाचं कोण गाडी चालवतो? बिना आरशाचं नाही चालवायला जाणं. घाबरायला होतं, पावरायला होतं लगेच. ट्रकवाले जातात लवकर मित्रांनो काय होतं, टायर मध्ये हवा कमी असते की घाण अशी उडते. मला वाटत नाही की टी शर्ट उडला असेल आता काही घाण वाटत. का थांबवत आहे? ये
हे बघा वाटोळा केलेलं आहे पूर्ण कपड्यांचं आणि हे स्वतःचे कपडे वाचून स्वतःचे कपडे वाचून अशाच प्रकारे घाण वाचवत आपण आलेलो आहोत सांताक्रूजला. सांताक्रूज मध्ये एंटर करतो आपण. आता तरी सुद्धा बाबा चिखल करून ठेवलंय नुसतं चिखल. पाऊस असाला म्हणजे पाऊस असा असला पाहिजे की रस्त्यावरची घाण सगळी निघून गेली पाहिजे. चिखल जमा होता कामा नये. रस्त्यात एवढे खड्डे तयार होतात ना मित्रांनो पावसाळ्यात. होय पाऊस आला रस्त्याच्या साईडला चालेल कपड्यात चालेल थोडस पाणी मिळतं इकडे मित्रांनो वाळू टाकलेले. कधी तुम्ही सांताक्रूज ब्रिजवर चढाल आणि लेसने येत असाल तर प्लीज थोडस हळू या. बाईक वरून खास करून गाड्यांचं माहीत नाही मला कारण का मी फोर व्हीलर नाही चालवत. तर हळू या ह्या कारणाने कारण का इथे रेती सांडलेली आहे तर बाईक स्लिप होतात डायरेक्ट. तर रेती बघा आणि सांभाळून या मित्रांनो. काळजी वाटते बाकी काय नाही. कोणी एखादा आक्रमण किंवा वाईट म्हणजे काही असो पण त्रास नाही झाला पाहिजे कोणाला. तर आज आपण उशिरा निघणार आहोत. तरी आपलं 11चा टायमिंग असेल. ब्रेक भेटेल पण तसाच पण मित्रांनो लॉंग शूट झाले ना की खाता होतोच. पाऊस पडलेला दिसतोय. आठ करून पाऊस पडतोय वाटता. गोरेगावला पडला राम मंदिर चुकून. बृहस्पतीला पडला अंधेरी सुद्धा. पाऊस बघा पांढरा फार ओलय पांढरा सुद्धा. जर असे रायडर भेटतील ना तुम्हाला की तुम्ही विचार नाही करू शकत की ह्या वयात ते सुद्धा राईड करू शकतात. काय असतं ठीक आहे नंतर दिसतंय तुम्हाला माहित नाही. मस्त. तर आपण जाऊया आता नाही घातलंय पूर्ण वाट लावून पावसाळ्यात गाडी लगेच दुसऱ्या दिवशी असं वाटतं की का गाडी धुतली.
चालता बोलता आपण पोचलेलो आहोत बँड्राला. आता पाऊस मला वाटतं पडून गेलेला आहे, झालेला आहे, कपडे सुद्धा खराब झालेले आहेत. तर बघूया परत पाऊस कंटिन्यू पाऊस पडला ना मित्र, मग रेनकोट घालायचा, मग काही करायचं, चिखल उभा काही त्रास होत नाही. जर का रेनकोट घातला नसेल, पाऊस नसेल, नुसता चिखल असेल ना लय त्रास होतो. ठीक आहे. व्हिडिओ चालू आहे, नाही तर काढले आहे एडिटर स्वतः असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी चालूच जातात. काय असतं कधी कधी ना, माणूस कंट्रोल करतो, पण किती कंट्रोल करू शकतो, त्याची एक लिमिट असते. त्याच्यामुळे सलमान खान कोणताच वॉन्टेड वाला कुठला आहे तो, वॉन्टेड मध्ये असा सायकल वाला सलमान त्याच्यात आहे, किक वाला सलमान खानचे पण वेगवेगळे रूप आहेत. तरी सलमान भाऊ वाईट वाटून घेऊ नका, आता चॅनल चालू झालाय कुठे, आजच 50 झाले. नसतील बघत सलमान भाऊ. तर बघा, एका माणसाचे वेगवेगळे प्रकार, पिक्चर वाईज आपण त्यांना सर्टिफाईड करतो. स्टाईल तर आहे मित्रांनो, पण कसं आहे, एवढंच आहे, पण चिखल बघा किती एवढंच आहे. नादाला धरलाय वाटतं. हॉस्पिटल गेलंय, नाही गेलंय. आज जास्त आपण बोललो नाही मित्रांनो एकमेकांशी, म्हणजे विषयच नव्हते की संडे होता की हे चिखल होतं त्याच्यामुळे. कारण की कसं असतं मित्रांनो, एकाकडे जर लक्ष फोकस राहिलं चिखलाकडे किंवा काय, तर अदर गोष्टी आपल्याला करायला थोडस अवघड जातं. बोलताना थोडस लगेच मध्येच बघ, तुम्ही सुद्धा पाहिलंय की घाण किती आहे आणि किती नाही ते. आणि वरून आपण हे नाही घातलंय रेनकोट, त्याच्यामुळे थोडं वाचून चालावं लागतंय. पण माझ्या मते तरी घाण झाला असावं टी शर्ट. इव्हन मोबाईल सुद्धा पुसायला लागलेला आपल्याला, एवढी घाण असते. आता हेल्मेट वर किती असेल माहित नाही. तर आपण सुद्धा जवळपास आलो आहोत आपल्या डेस्टिनी जवळ. तो काय होतं तोपर्यंत जाऊ दे, थोड्या लवकर बंद नाही करायचं. कारण का काय असतात, काही गोष्टी आपल्याला कुठेच सुद्धा भेटतात, शूट करता येतात. कसं होतं, कॅमेरा बंद केला आणि गोष्ट सापडली. एखादी शूट असं म्हणजे शूट करायला पाहिजे होती किंवा काय. इथे पाऊस येतो की काय. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. अरे चल ना माकडा,
तू गाडीत बसलाय, मी नाही बसलो. तर भेटूया मित्रांनो. जरा हे फ्रेंड तुम्हाला दाखवतो. बापरे, पावसाच्या नादात काय काय करत. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनी जवळ आणि ते ब्लॉग एंड करतो काय. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, ब्लॉग बघत राहा आणि आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. लाईक तर हवायच. आणि अजून एक गोष्ट, आजूबाजूवाल्यांना पण सबस्क्राईब करायला लावा, त्यांना पण लाईक करायला लावा आणि शेअर करायला लावा. आपला ब्लॉगवर असं काही अब्युझिंग कंटेंट नाही आहे मित्रांनो. सो बिंदास फॅमिलीला दाखवा बिना विचार करता. एक सुद्धा अरे यार, हे बिना विचार करता फॅमिलीला दाखवू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पर्यंत स्टे ट्यून, हasta la vista आणि थँक्यू.